आपण या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जगत नल्ली देवरू निदाय, जगात देव आहे का? त्याचं उत्तर कालच्या प्रवचनात मी दिलं की देव आहे, हे मी उत्तर दिलं. आता प्रश्न निर्माण करतो, देव आहे म्हटल्यानंतर तो कसा आहे, तो काय करतो, तो राहतो कुठे, तो दिसतो कसा, अनेक प्रश्न त्या संबंधामध्ये निर्माण होतात. आणि त्याबद्दलसुद्धा मी काल उहापोह केला. आता आपण एक एक प्रश्न जरा बघत जाऊया. देव आहे का या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं, देव आहे. मग जो देव आहे तो दिसत का नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तरसुद्धा मी काल सांगितलं की तो दिसण्याचा विषय नाही, म्हणून तो दिसत नाही. आतापर्यंत कोणाला दिसला नाही, याच्यापुढे तो कोणाला दिसणार नाही. आणि जो कोणी बुवा, बाबा, महाराज, गुरु जर सांगत असतील की मी देव पाहिला, तर तो खोटं बोलतो असं समजायला हरकत नाही. आता मला तुम्ही सांगा, सुगंध हा काय पाहण्याचा विषय आहे का? तो नाकाचा विषय आहे. गाणं हा पाहण्याचा विषय आहे का? तो कानाचा विषय आहे. बासुंदी आपण पाहू शकतो आणि चाखू पण शकतो आणि आपल्याला त्याचा स्वाद पण घेता येतो. पण बाकीचे जे विषय मी मगाशी सांगितले त्याच्यामध्ये असूनसुद्धा तो आपल्याला दिसत नाही. मी काल उदाहरण दिलं, हवा आहे पण दिसत नाही. आता दिसत नाही म्हणून कोणी नाही म्हणेल का? नाही म्हणू शकत नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, दिसते का? दिसू शकत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा की जी वस्तू आहे पण दिसत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तो आहे, पण दिसण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. देवाला तुम्ही फक्त अनुभवू शकता. तुम्ही मला देव दाखवता येत नाही, तो दिसत नाही, आतापर्यंत कोणी पाहिलेलं नाही, हे मी मागल्या खेपेला सांगितलं आणि आजही सांगितलं. मी काल उदाहरण दिलं, विजेचं उदाहरण दिलं की वीज आहे, विजेचा प्रभाव आहे, प्रताप आहे, पण वीज आतापर्यंत कोणी पाहिली नाही, याच्यापुढे कोणी पाहू शकणार नाही. हा देवाबद्दलचं झालं. आता तो आहे तर तो करतो काय का काहीच करत नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर तो आहे पण काहीही करत नाही. पण सर्व जे घडतं आणि केलं जातं ते त्याच्यामुळे. तुम्ही म्हणा वामनराव काय कोड्यात बोलता? कोड्यात बोलत नाही. पुन्हा मी उदाहरण देतो. आकाशात सूर्य आहे, तो उगवला की तुमचे सगळे व्यवहार सुरू होतात. तो तुमच्या बाबतीत काय करतो? काहीच करत नाही. तो प्रकाश देतो असं आपण जे म्हणतो ते सुद्धा खरं नाही. तो आपल्याला काही देत बसलेला नाही. सूर्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो, त्याचं नुसतं अस्तित्व आहे आणि त्याच्याकडून प्रकाश सारखा फेकला जातो आणि तो आपल्याला मिळत असतो. पण जो सूर्य आपल्या जीवनामध्ये काहीही करत नाही, पण त्या सूर्यामुळे आपले सगळे व्यवहार चाललेले असतात. इतकंच नव्हे
तर त्याच्या अस्तित्वावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे. दुसरं उदाहरण देतो. गुरुत्वाकर्षण शक्ती, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अगदी अगदी अलीकडच्या काळापर्यंत ही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हेही माहीत नव्हतं. तो न्यूटनने शोध लावला. फळ खाली पडलं, ते खालीच का पडलं, वर का नाही गेलं, आणि त्यांनी शोध लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा. आता ही गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी महान आहे की ती आहे म्हणून आपण आहोत. ती आहे म्हणून आपण आहोत. या पृथ्वीवर जशी आई मुलाला आपल्या हृदयाशी घट्ट धरते, त्याप्रमाणे ही पृथ्वी गुरुत्वाकर्षणच्या द्वारे आपल्याला तिने घट्ट धरून ठेवलेलं आहे. म्हणून तिला आपण माता म्हणतो. हे लक्षात ठेवा. वंदे मातरम उगीच म्हणत नाही. पृथ्वीवर आज आपण आहोत ते केवळ गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून आकाशामध्ये सगळे ग्रह फिरतायत, ते कोसळत नाहीत गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. ती गुरुत्वाकर्षण शक्ती दिसते, दिसत नाही, पण तिच्यामुळे आज आपण आहोत, सगळे व्यवहार करतो आहोत तिच्यामुळे. हवा आहे म्हणून आपण आहोत. हवा नाही तर आपण नाही. पण हवा कोणाला दिसला आतापर्यंत? हवा कोणालाही दिसत नाही. हे आपण लक्षात ठेवलं. हे मी काय सांगतो आहे, देव आहे त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे, पण तो काही करत नाही. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर आज काल मी जे म्हटलं की जगामध्ये सर्व ठिकाणी दंगे धोपे चालले आहेत, युद्ध लढाई चालल्या आहेत, मारामारी चाललं आहे, डोकेफोडी चाललं आहे, एकमेकांचा द्वेष करणं, एकमेकांचा मत्सर करणं चाललं आहे, घरात भांडणं, बाहेर भांडणं, सर्व जगात भांडणं. मग देव डोळे भरून हे का पाहतो उघडे ठेवून, असं काल मी म्हटलं. तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याने तुम्हाला सर्व काही त्याच्याकडून तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला बुद्धी मिळालेली आहे, शरीर मिळालेलं आहे, सगळी इंद्रिय मिळालेली आहे, तुम्हाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. सगळं काही तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. त्याचा उपयोग कसा करायचा, चांगला करायचा का वाईट करायचा, हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परमेश्वर इथे कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. मानवी जीवनामध्ये परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, हे प्रथम लक्षात ठेवायचं. आपल्याला ते समजत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण देवाचं प्रार्थना केली, अमुक केली, तमुक केली की देव आपल्याला प्रसन्न होईल. तसं होत नाही. पण एक लक्षात ठेवायचं की देवाशी आपण संबंध कसे जोडतो ह्याच्यावर देवाकडून आपल्याला रिॲक्शन्स कशा मिळायच्या हे अवलंबून आहे. तो देत नाही पण त्याच्याकडून मिळत असतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. तो देत नाही पण त्याच्याकडून मिळत असतं. मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की आपण ज्यावेळेला सॉकेटच्याद्वारे विजेच्या करंटला जोडतो आपण, त्यावेळेला विजेचा प्रवाह सुरू होतो आणि आपल्याला त्याच्यापासून सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात. त्याप्रमाणे नामस्मरणाचा सॉकेट, विश्वप्रार्थनेचा सॉकेट आपण जर परमेश्वराच्या करंटला जोडला तर परमेश्वराच्या कृपेचा प्रवाह आपल्या जीवनामध्ये सुरू होतो. म्हणून सगळे संत सांगतात नामस्मरण करा. आम्ही सांगतो विश्वप्रार्थना करा. नामस्मरण आणि विश्वप्रार्थना एकच आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपण देवाशी संबंध कसा जोडतो याच्यावर देवाकडून आपल्याला प्रतिसाद कसा मिळणार
हे अवलंबून आहे. ऑल युअर ॲक्शन्स, ऑल युअर फिलिंग्स, ऑल युअर ॲक्शन्स, तुम्ही जे काही करता त्या सगळ्या तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिक्रिया असतात देवाकडून. हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणून तुम्ही काय करता हे अवलंबून आहे. तुम्ही काय करता त्याप्रमाणे तुम्हाला देवाकडून प्रतिसाद मिळत असतो. इथे सुद्धा एक लक्षात ठेवायचं, तो प्रतिसाद देत नाही पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळतो. विजेचा करंट आपण जेव्हा सॉकेटच्या द्वारे जोडतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो, पण तो आपल्याला प्रतिसाद देत नाही, आपल्याला मिळत असतो. आणि मिळण्याची क्रिया आपण सॉकेटच्या द्वारे करतो. ही गोष्ट लक्षात एकदा ठेवली की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, पण त्याची कृपा जर तुम्हाला संपादन करायची असेल तर तुम्ही त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे. आणि तो संबंध असा जोडला पाहिजे की जेणेकरून त्याच्याकडून आपल्याला सर्व काही चांगलं मिळेल. का त्याच्याकडून दोन्ही मिळू शकतं. जशी वीज आहे, विजेकडून तुम्हाला दोन्ही मिळतं, शॉक पण मिळेल आणि सुविधा पण मिळेल. त्याप्रमाणे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, देव म्हणतो, त्याला शास्त्रामध्ये चित शक्ती असं म्हटलेलं आहे, चैतन्य शक्ती असं म्हटलेलं आहे. ही चैतन्य शक्ती जी आहे ही आपल्या जीवनामध्ये प्रतिसाद देत असते दोन्ही प्रकारे, इष्ट आणि अनिष्ट. इष्ट प्रतिसाद मिळवायचा की अनिष्ट प्रतिसाद मिळवायचा हे तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुम्ही जे काही करता, बोलता, चालता, इच्छा करता, त्या सर्वांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सबकॉन्शियस माइंडकडून, परमेश्वराकडून, शिवाकडून, देवाकडून मिळत असतात. ही गोष्ट आपण पहिली ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून आपण काय करतो ते आपण देवाजवळ मागतो. हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे. आपल्याला काही देवाजवळ मागायची गरज नाही. देवा मला हे दे, मला ते दे नाही. तुम्ही जे काही करता त्याप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन मिळणार, बरी किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, हिताचं किंवा घात, दोन्ही काही मिळणार. ते आपल्या ॲक्शन्सवर अवलंबून आहे, आपल्या चिंतनावर अवलंबून आहे, आपल्या विचारावर अवलंबून आहे, आपल्या बोलण्यावर अवलंबून आहे आणि आपण जी इच्छा करतो त्यावर अवलंबून आहे. म्हणून परमेश्वर काय करतो? परमेश्वर काही करत नाही, पण परमेश्वराकडून आपल्याला मिळत असतं. आणि केवळ परमेश्वराच्या अस्तित्वामुळे हे जग चाललेलं आहे. नुसत्या अस्तित्वामुळे, सूर्याच्या नुसत्या अस्तित्वामुळे सगळे व्यवहार चालले आहेत. हवेच्या नुसत्या अस्तित्वामुळे आपण सगळे जिवंत आहोत आणि व्यवहार करतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचं नुसतं अस्तित्व आहे आणि सगळं काही चाललेलं आहे. त्याप्रमाणे परमेश्वर शक्ती नुसती अस्तित्वात आहे आणि तिच्यामुळे सगळं चाललेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चाले शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, कसं मी ची एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सबाई, तया उणे काही चराचरी. किती सुंदर सांगितलं आहे बघा की या ठिकाणी प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्दावर एक एक प्रवचन करायला पाहिजे असा हा अभंग आहे, पण तसं मी करणार नाही. पण
सत्ता असं आपण ज्याला म्हणतो, हा सत्ता हा शब्द महत्त्वाचा आहे. मी मगाशी सांगितलं हवेची नुसती सत्ता आहे. सत्ता म्हणजे असणं. सत्ता ह्याचा अर्थ असणं. त्याचं नुसतं असणं आहे आणि त्यामुळे सगळं जीवन चाललेलं आहे. जीवन चाललं आहे. सूर्याचं नुसतं असणं आहे म्हणून सगळं जीवन चाललेलं आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचं नुसतं असणं आहे म्हणून सगळं जीवन चाललेलं आहे. त्याप्रमाणे परमेश्वराचं नुसतं अस्तित्व आहे म्हणून तुम्ही चालता, बोलता, खाता, पिता, सर्व काही करत असता. पण हे कळलं पाहिजे सत्ता. म्हणून सोलापूरचा एक कवी आहे, त्याचं सुंदर एक काव्य आहे. तो असं म्हणतो, जे जे केले करीशील करीतोसी ते म्हणेन मी केले. स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच सर्व हे चाले. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे. जलवर्षे देई धान्य फळे वृक्ष स्मरत जा ऐसे. खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. सुटलास गड्या रे भरजित बी पेरिता कधी नुगवे. नित्य रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल. नित्य हरिसी स्मरता माया काय करील फोल जंजाळ असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जे गूढ आहे, जे रहस्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपण सगळी मंडळी मी 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 म्हणतो, पण नुसतं मी म्हणतो का आपण? आणि मी म्हणत असताना आपला भाव काय असतो हे जर लक्षात घेतलं तर मी म्हणत असताना मी देह हा तर भाव नसतोच, किंवा मी देव हाही भाव नसतोच. तर मी अमुक सोम्या गोम्या, मी अमुक चंद्या बंड्या, मी अमुक दगड्या धोंड्या, हा भाव असतो. हे लक्षात ठेवा. आपण ज्याला मी म्हणतो त्याला की आपण मी म्हटल्यानंतर आपल्याकडे येतं आणि ह्याच्याबरोबर सगळं येतं. ह्या मी बंड्या चंद्या म्हटलं ना, मी धोंड्या आणि दगड्या म्हटलं तर ह्याच्यावर सगळं येतं. सगळं म्हणजे त्याचं नाव, त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा वंश, त्याचं कुळ, त्याचं गोत्र, त्याचा अधिकार, त्याची भाषा, त्याचं घराणं, सगळं येतं. सगळं येतं. एका नुसत्या मी बंड्या चंद्या म्हटलं की जो काय असेल तो, मग अधिकारी असेल तर अधिकारी, झाडूवाला असेल तर झाडूवाला, हे सगळं जे येतं धर्मापासून तर अगदी घराण्यापर्यंत सगळं येतं, जात आणि कुळपर्यंत. हे सगळं मी ह्याच्यावर चिकटलेलं असतं, ह्या मीवर चिकटलेलं असतं. म्हणून मी ज्याला मी म्हणतो त्याला हे सगळं येतं तिकडे. आणि हे सगळं आलं ना की आपली दृष्टी जी आहे ना ती विकृत होते. आपली दृष्टी जी आहे ती संकुचित होते. आपली ती दृष्टी जी आहे ना ती कमकुवत होते. आणि ती कमकुवत चुकीची झालेली जी दृष्टी आहे ती आपल्याला जे आहे तसं दाखवत नाही, जे आहे तसं आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला भलतंच काहीतरी दिसायला लागतं. मी कालच सांगितलं की आपण एकमेकांकडे पाहतो त्यावेळेला आपण माणूस म्हणून कोणी पाहत नाही. कालच मी सांगितलं, कोणाकडे पाहताना मी माणूस म्हणून पाहत नाही. मग हा कोण आहे? आपला एका परका आहे, हा आपल्या जातीचा आहे का दुसऱ्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे का दुसऱ्या धर्माचा आहे, ह्याचं घराणं काय, ह्याचं कुळ काय, ह्या सगळं बघतो. त्याचा अधिकार काय आहे, तो झाडवाला आहे का मोठा ऑफिसर आहे, असं सगळं बघतो. आपली दृष्टी विकृत झालेली असते.
म्हणून माणूस म्हणून पाहणं, हे मी काल सांगितलं किती महत्त्वाचं आहे की माणूस हा पशु झाला जो मुळात देव होता. म्हणून आता आपल्याला पशुकडून माणूस आणि माणूसकडून म्हणजे दिव्यत्व इथे आपल्याला वाटचाल करायचं आहे. हे आपण जर लक्षात ठेवलं तर निश्चित आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात येईल. हे मी काय सांगतो आहे, आपण ज्याला मी म्हणतो त्यावेळेला हा मी देह आहे असं सुद्धा म्हणत नाही. आज परमार्थामध्ये काय गंमत झालं आहे, देहबुद्धी हा जो एक शब्द आलेला आहे, देहबुद्धी. आणि देहबुद्धी म्हणजे काय, मी देह आहे असं समजणं. पण लोक मी देह आहे असं समजतच नाही, मी अमुक चंद्या बंड्या समजतात. मी देह म्हणून सुद्धा काही बिघडणार नाही. जर तुम्ही म्हटलं मी देह आहे, काही बिघडत नाही. काय सगळेच देह आहेत, हे सगळेच देह आहेत, इथे काहीच बिघडत नाही. बिघडतं ते पुढे नाव आलं, त्याच्या जोडीला मग धर्म जात पंथ आलं की माणसाची दृष्टी विकृत होते, संकुचित होते. आणि विकृत झालेली दृष्टी संसारामध्ये जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या अनिष्ट कृती घडवून आणायला कारणीभूत ठरते. म्हणून सुसंस्कृतपणा ज्याला आपण म्हणतो, हा जर आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे असेल तर दृष्टी तुमची निर्मळ झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे. म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया, असं तुकाराम महाराज म्हणतात. या दृष्टीचं एक सुंदर गोष्ट आहे. एकदा भगवान श्रीकृष्णाने यज्ञामध्ये सगळे लोक जमलेले होते आणि भगवान श्रीकृष्णाने आणि धर्मराजा सांगितलं, धर्मराजा जरा माझं एक काम करशील का. काय म्हणाले, जरा शहरामध्ये एक फेरफटका मार आणि एखादा वाईट माणूस असेल ना तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. धर्मराज शहरामध्ये फिरून आला, 2दा फेऱ्या मारल्या, पण त्याला वाईट माणूसच कोणी दिसला नाही. तो आला आणि भगवान कृष्ण सांगितलं, देवा मी 2 फेऱ्या मारल्या पण मला एकही वाईट माणूस दिसला नाही हो, काय करू. ठीक आहे बस म्हणाला इथे. मग थोड्या वेळाने दुर्योधना बोलला, दुर्योधन इकडे ये, जरा शहरामध्ये एक फेरफटका मार आणि चांगला माणूस जर तुला दिसला ना तर त्याला घेऊन ये. दुर्योधन गेला, गावामध्ये 2 फेऱ्या मारल्या, परत आला. भगवंताने विचारलं, काय रे काय. देवा काय सांगू तुला, या सगळ्या शहरामध्ये सगळे हरामखोर आहेत. मग त्याला कोणी परत दिसला नाही आणि ह्याला कोणी वाईटच दिसलं नाही. दृष्टी ही जी दृष्टी आहे ना, मी कालच सांगितलं की जीवन आणि मरण याच्यामध्ये फक्त एका श्वासाचं अंतर आहे. त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ याच्यामध्ये फक्त एका दृष्टीचं अंतर आहे. आणि म्हणून ही दृष्टी सुधारली की परमार्थ, दृष्टी बिघडली की संसार. मग संसार पाहिजे का परमार्थ पाहिजे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड